नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पालक भजी. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग करूया. इथे मी पालकाच्या भाजीचे पाने तोडून घेतलेले आहेत. आपल्याला देठ घ्यायचे नाहीत, फक्त पानेच घ्यायचे आहेत. ती बारीक चिरून घ्यायची आहेत पाने. झालेले आहेत आता आपली चिरून. अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत व ती स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे. सर्व पाणी पिळून काढायचं आहे. पिळून झालेली आहे भाजी. भजीसाठी आपल्याला चिरलेला पालक, कोथिंबीर, कांदा व 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत. हे सर्व आता आपण एका पातेल्यात टाकूया. अशा प्रकारे जर तुम्ही पालक भजी बनवली तर चवीला खूप चवदार लागते. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कुटून टाकायच्या आहेत. 5 चमचे बेसन घ्यायचं आहे. 1 चमचा हळद टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं व खायचा सोडा 1 चमचाभर टाकायचा. जिरे व ओवा थोडा टाकायचा 1 चमचाभर. हे सर्व मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी वापरायचं नाही, नाहीतर भजी कुरकुरीत होणार नाहीत. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण चुलीवर तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर अशा प्रकारे भजी सोडून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही, आता आपली भजी भाजत आलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही पालक भजी बनवली तर कुरकुरीत व चवीला चवदार लागते. बाजारामध्ये जशी पालक भजी भेटते तशी घरी सुद्धा आपल्याला करता येते. बघू शकता तुम्ही.